नमस्कार मित्रांनो, आज दिनांक 1 फेब्रुवारी 2026. तुम्ही पाहता डेली करंट अफेअर मराठी हे यूट्यूब चॅनल. इथे आपण दररोज सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाच्या चालू घडामोडी आणि MCQ पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्व प्रश्न परीक्षेसाठी उपयुक्त आहेत. चला सुरू करूया. प्रश्न क्रमांक 1. केंद्रीय अर्थसंकल्प 2026 कोणी सादर केला? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, वित्तमंत्री. प्रश्न क्रमांक 2. युनियन बजेट भारतात दरवर्षी कधी सादर केला जातो? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 1 फेब्रुवारी. प्रश्न क्रमांक 3. अर्थसंकल्प कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, वित्त मंत्रालय. प्रश्न क्रमांक 4. 1 फेब्रुवारी 2026 रोजी सादर झालेला अर्थसंकल्प कोणत्या वर्षासाठी आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 2026 आणि 27. प्रश्न क्रमांक 5. 2026च्या अर्थसंकल्पात करदात्यांसाठी कोणत्या कर प्रणालीवर भर देण्यात आला? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, नवीन कर प्रणाली. प्रश्न क्रमांक 6. भारताच्या अंतराळ संशोधनाने 2026च्या सुरुवातीला कोणत्या मिशनची तयारी सुरू ठेवली आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, गगनयान. प्रश्न क्रमांक 7. 2026 मध्ये G20 परिषद कोणत्या देशात आयोजित होणार आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, दक्षिण आफ्रिका. प्रश्न क्रमांक 8. भारताने 2026 मध्ये डिजिटल पेमेंट वाढवण्यासाठी कोणती योजना पुढे नेली? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, UPI एक्सप्रेशन प्रोग्राम. प्रश्न क्रमांक 9. बजेट 2026 मध्ये कोणत्या क्षेत्रावर विशेष भर देण्यात आला? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, कृषी आणि ग्रामीण विकास. प्रश्न क्रमांक 10. भारतातील स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने कोणत्या कार्यक्रमावर भर दिला? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, स्टार्टअप इंडिया. आजचा करंट अफेअर इथे संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.